माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. वितरण कधी सुरू होणार? जानेवारीचा 19वा हप्ता आमच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार आहे? एक नवीन शासन निर्णय आला होता, तो म्हणजे काय? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जे 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून हा GR आला होता, तुम्ही पाहू शकता. व 20 जानेवारीला हा GR आला होता, ज्यामध्ये सांगण्यात आले होते की जवळजवळ 3000 बघा तुम्ही पाहू शकता 3960 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आता हे जे काही मंजूर करण्यात आलेलं आहे हे पूर्णपणे डिसेंबर महिन्यासाठी असणार आहे. ओके, डिसेंबर महिन्याचा हप्त्याचं जे वितरण आहे त्याच्याबाबत हे अपडेट आलेली आहे. म्हणजे जानेवारीचा हप्ता आमच्या खात्यामध्ये जमा आत्ता तरी होणार नाही का? किंवा ज्या बातम्या येत आहेत की 26 जानेवारीपर्यंत पैशांचं वितरण होऊ शकतं. तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, 26 तारखेपर्यंत जर पैसे येणार असेल तर उद्यापर्यंत तरी हा GR आहे तो यायला पाहिजे आहे. म्हणजे 23 तारखेला GR आला तर 26 तारखेपर्यंत वितरण होऊ शकतं. गेल्या वर्षी म्हणजेच 2025मध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 26 तारखेला जानेवारीचा हप्ता जमा झाला होता. मग आता हे वितरण होऊ शकतं का? तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, 13 जानेवारीला डिसेंबरचा हप्ता आपल्याला जमा झाला होता व 31 डिसेंबरला जो नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला होता. पण सध्या तरी GR आहे तो म्हणजेच काय डिसेंबरचा हप्ता. म्हणजे आता लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता न मिळालेल्या लाडक्या बहिणींसाठी हा मोठा दिलासा सुद्धा असू शकतो. व लाडक्या बहिणींसाठी जे मंत्री आदितीताई तटकरे यांनी निर्णय घेतलेला आहे की पुन्हा एकदा eKYC जी ऑफलाईन पद्धतीने eKYC होणार आहे, जी ऑफलाईन पद्धतीने पडताळणी होणार आहे, त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. म्हणजे ज्यांना नोव्हेंबर व डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही परंतु जेव्हा ते ऑफलाईन eKYCमध्ये पडताळणीनंतर जे पात्र होतील अशा लाडक्या बहिणींना एक चांगली गुड न्यूज असणार आहे. म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर हप्ता न मिळालेल्या लाडक्या बहिणींना हे मोठा दिलासा आहे की जो GR निघाला होता डिसेंबर हप्त्याबाबत 3960 कोटी इतका नियुक्त मंजूर करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही, याबाबत महिला व बाल विकास विभागाने दक्षता घ्यावी. म्हणजे तुम्ही जर या योजनेत असाल की निराधार योजना असू द्या किंवा श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेत असाल तर लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला पैसे मिळणार नाही स्पष्टपणे सांगितलेलं आहे. परंतु हे निधी वितरित करण्यात आलेला आहे व 31 जे काही जानेवारीचा हप्ता आहे, जो जानेवारीचा हप्ता आहे तो सध्या तरी म्हणजे 26 तारखेपर्यंत मिळण्याची कोणतेही चिन्ह दिसत नाहीत. कारण उद्यापर्यंत जर GR निघाला तर 3 दिवस लागतात, त्यानंतर वितरण सुरू होतं. त्याच्यानंतर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतात व आता ऑफलाईन पडताळणीचं एक मोठा हे सुरू आहे की ऑफलाईन पडताळणी होणार आहे, eKYC पुन्हा एकदा होणार आहे. म्हणजे कोणाची? ज्यांची eKYC चुकली आहे. ओके, ज्यांची eKYC चुकली आहे त्या लाडक्या बहिणींसाठी हे असणार आहे. जानेवारीचा हप्ता जवळजवळ कधीपर्यंत येऊ शकतो? तो कधी 5 फेब्रुवारीपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये येऊ शकतात का? आता पॉसिबिलिटी का की 5 फेब्रुवारीपर्यंत? कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत व या निवडणुकींसाठी नक्कीच लाडक्या बहिणींचं मत पण इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे वितरणसुद्धा तेव्हा होण्याची दाट शक्यता आहे. पण सध्या तरी 26 जानेवारीबद्दल कोणतीही अपडेट नाही. पण बऱ्याच लाडक्या बहिणींना व्हिडिओमध्ये दिसत आहेत की 26 जानेवारीला वितरण होणार, मंत्री आदितीताई तटकरे असं म्हणत आहेत की 26 जानेवारीपर्यंत. पण हे जुने व्हिडिओ आहेत, मागच्या वर्षी 26 जानेवारी 2025मध्ये, लक्षात घ्या 2025मध्ये हे वितरण झालं होतं. पण आता पॉसिबिलिटी खूप कमी आहे कारण 13 तारखेला एक वितरण झालं आहे, 31 डिसेंबरला एक वितरण झालेलं आहे व आता पुढील तारीख हे 5 फेब्रुवारी किंवा त्याच्या आधी वितरण होऊ शकतं. पण आता सध्या तरी वितरणाची कोणतीही अपडेट नाही, ना शासन निर्णय आलेला आहे. हा जुना म्हणजे आता 20 जानेवारीला आलेला शासन निर्णय आहे तो जानेवारी हप्त्या रिलेटेड नाही, तर तो डिसेंबर हप्त्या रिलेटेड जे GR असणार आहे, म्हणजे शासन निर्णय असणार आहे. जानेवारीमध्ये जर पैसे यायचं असेल तर लवकरात लवकर त्याबद्दल GR आला पाहिजे आहे. त्यानंतर वितरण सुरू झाल्यानंतर 3 ते 4 दिवसांमध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात. परंतु आता 2 हप्त्यापासून आपण पाहतो की एक दिवसच खूप मोठ्या प्रमाणात वितरण होत आहे व बाकीचे दिवस खूप कमी प्रमाणात वितरण होत आहे व बऱ्याच लाडक्या बहिणींना अपात्र सुद्धा
करण्यात येत आहे. आता KYCची पडताळणी प्रक्रिया सुरू झाली का? तर अजून सुरू झाली नाही, कारण मंत्री अदितीताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे की अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पण अंगणवाडी सेविका अजून ते जे काही डॉक्युमेंट्स आहे किंवा पडताळणी प्रक्रिया घेत नाही आहेत, त्याबद्दल GR येईल, त्यानंतर ही पडताळणी प्रक्रिया सुरू होईल. पण जास्तीत जास्त अशी मागणी आहे की ऑनलाईन पद्धतीने पडताळणी व्हावी, जेणेकरून काय होईल की ज्या लाडक्या बहिणींना पॉसिबल नाही ऑफलाईन पद्धतीने अंगणवाडी सेविकांपर्यंत जे कागदपत्रे द्यायचे आहेत त्यांना पॉसिबल नाही, त्यांना काय होईल की घरच्या घरी बसून ऑनलाईन पद्धतीने पडताळणी ते करता येईल किंवा जमा करता येईल. पण अंगणवाडी सेविकांमार्फत करायचं म्हटलं तर खूप मोठी प्रोसेस असणार आहे, कारण जवळजवळ 24 लाख लाडक्या बहिणींची संख्या आहे. आता 24 लाख लाडक्या बहिणी संख्या काही कमी नाही, खूप मोठी संख्या असल्यामुळे तर अंगणवाडी सेविकांताईंवर सुद्धा खूप मोठं टेन्शन आहे, खूप मोठी जबाबदारी असणार आहे. तर ही महत्त्वपूर्ण माहिती आहे. जेव्हा हप्ता वितरण होईल त्यावेळेस नक्कीच आपल्या चॅनलच्या मार्फत ही अपडेट येणार आहे. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा, आणि KYC संदर्भात काही प्रश्न असू द्या किंवा तुम्हाला हप्ते आले नसतील काही प्रश्न असू द्या, नक्कीच आपल्याला कमेंट करून विचारायचं आहे. महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.